घड्याळाचे काटे सरकत होते, पण माझ्या डोळ्यांना मिटायचे नाव नव्हते. मनात दुःखाचा एक कलोळ मुलबाळ होत नाही म्हणून. नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि आता आम्ही दोघी एकाच घरात राहत होतो. एका तरी रात्री अस्वस्थ वाटत होतं म्हणून उठले आणि बाथरूमला जाताना त्यांची खोली दिसली. दारातून येणाऱ्या मंद प्रकाशात जे दृश्य दिसलं त्याने माझ्या काळजाचे तुकडे झाले. माझा नवरा आणि त्याची दुसरी बायको एकाच पलंगावर प्रेमाने एकमेकांमध्ये हरवून गेले होते. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो आनंद माझ्यासाठी मात्र असह्य वेदना घेऊन आला. माझं आयुष्य एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरून सरकलं. कधी कधी ज्या पलंगावर मी त्याच्यासोबत हसले बोलले, ज्याच्यासोबत मी संबंध ठेवले, आज त्याच पलंगावर त्याची दुसरी बायको होती. आज तिथे दुसरी कोणीतरी माझ्या जागेवर होती. माझ्या नशिबाने माझ्यासाठी ही रिकामी जागा का ठेवली असा प्रश्न मला पडला. मी त्यांना पाहून मागे फिरले आणि माझ्या खोलीत आले. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्या रात्री मला कळलं की मी फक्त या घरात राहत नव्हते, तर माझ्या आयुष्यातही एकटेपणाची पोकळी निर्माण झाली होती, जी कधीच भरली जाणार नव्हती.